काही जण 1 ते 1.5 लाखाची म्हैस आणतात. त्याचं दूध असतं 14 ते 15 लिटर आणि घरी आल्यानंतर तीच म्हैस 5 लिटर पण दूध देत नाही. रामकृष्ण हरी. जसा जसा डिसेंबरचा महिना संपत आहे, थंडी हळूहळू वाढत आहे आणि आपल्या गोठ्यामध्ये वरून ग्रीन मॅट आहे, त्यामुळे म्हशीला खूप जास्त थंडी वाजत आहे. तर आमच्या म्हशीला थंडी वाजू नये म्हणून एक जुगाड करणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि जे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, आपण 1 ते 1.5 लाखाची म्हैस आणतो. तिचं दूध असतं 12 ते 15 लिटर आणि आपल्या गोठ्यामध्ये आल्यानंतर 5 लिटर पण दूध देत नाही. तर ते कशामुळं? एक तर आपण स्वच्छ आणि 24 घंटे पाणी देत नाही. माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल ऑटोमॅटिक पाणी कसं करायचं. आणि दुसरं, आपण गोठ्यामध्ये म्हैस आणतो, तिला हिरवा चारा आणि सुका चारा टाकतो आणि झालं. आणि यापेक्षा जास्तीत जास्त आपण खल्लीची पेंड किंवा सुग्रास किंवा बेरली हे देतो. यासोबतच मी एक फिडिंग प्लॅन डिझाईन केलेला आहे, ते द्या. आता इंग्लिश ऐकून घाबरून जाऊ नका, याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट नॅचरल आहेत आणि मी जवळपास 1 महिन्यापासून यूज करतोय. आणि जर का हा प्लॅन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये डीडीएम करा, मी तुम्हाला पर्सनली मेसेज सेंड करतो. आणि माझा व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरून पाहत असाल तर पिन कॉमेंट चेक करा. आता राहिली गोष्ट, तानी म्हशीला किती द्यायचं, गाभण म्हशीला किती द्यायचं, ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे चॅनलला फॉलो करून घ्या.